पहिली गोष्ट, जो बीडमध्ये एक फौजीवरती प्राणघातक हमला झाला आहे त्याचा मी जाहीर निषेध करतो. जर निवडणुका चालू जर असत्या तर त्या निवडणुकासाठी कित्येक न्यूजवाले तिथे हजर झाले असते. त्या फौजीवरती जो हमला झालेला आहे त्याची विचारपूस करण्यासाठी एकही न्यूजवाला तिथं पोहोचला नाही. लेकिन उसने किसी ने गाड़ा गिराया तो खींचा तो किसने उसके ऊपर उबलता हुआ चाय डाल दिया. मी एक स्वतः एडिटर आहे आणि मी स्वतः च्या यूट्यूब चॅनलचा मालक आहे. त्या फौजीवरती जो हमला झालेला आहे तो हमला कोणत्या कारणानुसार झाला आहे? किरकोळ कारणामुळे काही जिहाद्यांनी आपल्या फौजीवरती प्राणघातक हमला केलेला आहे. त्याचं कारण फौजीची गाडी पाठीमागं रिवर्स घेत असताना काही जिहाद्यांनी रॉडने मारायला चालू केलं आणि काही जिहाद्यांनी गरम चहा अंगावरती टाकला. त्या फौजीची बायको स्वतः बोलली, जर काही चूक जर होत असन तर आम्ही त्याची भरपाई करून द्यायला तयार होतो. तरी पण त्या जिहाद्यांनी काही ऐकलं नाही. जमाव झाला आणि डायरेक्ट त्या फौजीवरती प्राणघातक हल्ला केला. आता बीडमधले नेते, पुढारी, आमदार, खासदार ह्या गोष्टीवरती एकही आवाज उठवणार नाही. आवाज उठवा लागन तर तो म्हणजे फक्त हिंदू समाजाला. आपल्या बीड जिल्ह्यामधील पोलीस प्रशासन ह्या साहेबांना माझी एकच विनंती आहे, साहेब जेवढे त्या फौजीला मारत होते तेवढे आतमध्ये टाका आणि त्यांच्यावरती असा गुन्हा दाखल करा की ते जन्मभर जेलमध्ये सडले पाहिजेत. फौजीची बायको स्वतः सांगत आहे की माझ्या नवऱ्याला